आम्ही जे काय सगळे पुरावे होते तर कालच महंत नामदेव शास्त्री महाराजांनी सांगितलं की न्याय देणारे ते मुख्यमंत्री आहेत। जरी मी न्यायाचार्य असलो तरी मी प्रत्यक्ष या प्रोसेसमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये की न्याय हे मुख्यमंत्री देणार आहेत। म्हणून आम्ही फक्त दोन गोष्टीवर जात आहेत की इथं कुठंही जातीवाद नाही। मग जातीवाद कसा नाही हे मी पण सांगितलं पाहिजे, आत्तापर्यंत सांगत पण आलेलो आहे। 18 पगड जातीच्या लोकांना न्याय पाहिजे देशमुख कुटुंबियाला, आणि न्यायाच्या भूमिकेत आम्ही सुरुवातीपासून आहेत, सगळे आहेत। आणि जातीपातीचा कसा इथं विषय येत नाही हे मी त्यांना सगळं समजून सांगणार आहे त्यांना। म्हणजे माझ्याकडे जे काही गोष्टी आहेत ज्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत त्या मी त्यांना दाखवणार आहे। आरोपीची मानसिकता काय आहे, त्यांच्यावर किती गुन्हेगारी आहे ते मी दाखवणार आहे। तसेच गावची काय पार्श्वभूमी आहे, गावात किती गुन्हेगारीचं प्रमाण आहे त्याचं पण ऑफिशियली मी जे काय सांगणार आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेलच। आणि जे वेदना आहेत एक थेंब रक्ताच्या, आणि जे भावाच्या हत्या केली, मी अजून ते फोटो बघितले नाहीत, आत्ता देखील मी बघणार नाही, ते काम शिष्टमंडळाची कोणीतरी करेल, हे फक्त त्यांना मांडण्यापाशी म्हणजे ही दुसरी बाजू आहे। एक बाजू फक्त महाराजांनी मांडली, दुसरी बाजू काय आहे जी महत्त्वाची आहे, मांडणं अत्यावश्यक आहे, जी राज्याला कळली पाहिजे की दुसरी बाजू काय आहे। यासाठी आम्ही माझे कुटुंबीय विराज, वैभवी, मी आणि सत्यजित आम्ही असं जात आहोत आणि गावकरी सोबत असतील। तर भाऊ महत्त्वाचे मुद्दे कुठले कुठले त्याच्यात तुम्ही हे केले? जातीचा विषय आहे की कुणी कुणाला टार्गेट करत नाही। जे आरोपी आहेत, आरोपीच्या व्यतिरिक्त पूर्ण समाज, मग 18 पगड जातीतील लोक आहेत ते लोक फक्त न्याय मागतात, जातीचा कुठेही उल्लेख होत नाही, ती गोष्ट आम्ही त्यांना सांगणार आहोत। दुसरी गोष्ट वेदना, ज्या एक थेंब रक्ताच्या वेदना आहेत ती पूर्ण 150 ते 200 वेळेस जे अंगावर घाव झाले त्याच्या काय वेदना आहेत याविषयी एक बोलणार आहोत। आणि तिसरी गोष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक कसे होते, गावाचा आपला इतिहास काय आहे, ह्या 3 गोष्टीवरच आम्ही त्यांना बोलून आम्ही परत येणार आहोत। महंत या ठिकाणी नाहीत भगवानगडावरती असे कळते, मग काय करतात? नाही, आम्ही तिथं जाणार, गेल्यानंतर दर्शन घेणार भगवान बाबांच्या समाधीस्थळाचं, आणि ती महाराजांना जर वेळ असेल किंवा येऊ शकत नसतील महाराज, तसं ते येणार आहेत, नसतील येणार तर मग त्या जे तिथं जे विश्वस्त आहेत कोणी त्यांच्याजवळ आम्ही ते देणार, आणि मग पत्रकार परिषद घेऊन तुमच्या माध्यमातून आपण तिथं काय दिलंय आणि आपल्याला काय स्पष्टीकरण द्यायचं ते आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ। तसं पाहिजे भगवानगडाचं तुम्ही देखील बघता, श्रद्धेचं ठिकाण आहे, महाराष्ट्राच्या लाखो भक्तांचं श्रद्धाचं ठिकाण आहे। काय अपेक्षा असेल, ज्या पद्धतीने न्यायाचार्यांनी मागच्या वेळेस भूमिका मांडली होती, आता काय त्यांच्याकडून अपेक्षा असेल? संप्रदायामध्ये असं कुठंच नाही आहे, संप्रदायात जितके जे महात्मे आहेत, थोर पुरुष आहेत, तिथं जातीचा कुठंच विषय नाही आहेत। आणि आत्तासुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत। जे जातीवाद करतात ते लोक समाजाचे विभक्त घटक आहेत। सगळे हे लोक जे आहेत ते सामाजिक सलोखा राखण्यासाठी आहेत, आणि त्यांच्याकडून आम्हाला त्यांची भूमिका काय आहे ह्याच्यापेक्षा त्यांनी फक्त एक भूमिका मांडली, आमची भूमिका आम्ही त्यांना फक्त देत आहोत। मग त्यांनी त्यांचा विचार करून ते पण एक पत्रकार परिषद घेतील आणि सांगतील की देशमुख कुटुंबियांनी आपल्याला आज काय दिलं, हे त्यांना कधीच माहीत नव्हतं। आपण गेल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत होणार आहेत। धन्यवाद।